नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला खरं तर प्रत्येक क्षणी घडत असते, पण आपण कदाचित त्याकडे इतक्या बारकाईने पाहत नाही. गोष्ट आहे प्रकाशाच्या परावर्तनाची. म्हणजे आरशात जी आपली प्रतिमा दिसते ना, त्यामागचा सायन्स काय आहे. चला मग सुरू करूया. तर मग सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. हा प्रकाश म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे आपण रोजच तो बघतो, अनुभवतो. पण जेव्हा आपण विज्ञानाच्या नजरेतून पाहतो, तेव्हा त्याची ओळख काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकाश हा ऊर्जेचाच एक प्रकार आहे. म्हणजे जशा वायफाय किंवा रेडिओच्या लहरी असतात ना, तसाच. फरक फक्त एवढाच की हा तो भाग आहे जो आपल्या डोळ्यांना दिसतो. आणि याची एक गंमत म्हणजे तो कधी लहरींसारखा वागतो तर कधी कणांसारखा. म्हणजे त्याचं दुहेरी रूप आहे. आणि त्याचा वेग, अहो, तो इतका इतका जास्त आहे की एका सेकंदात तो पृथ्वीभोवती 7.5 फेऱ्या मारू शकतो. अविश्वसनीय आहे नाही का? बरं, तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊया. जेव्हा हा प्रकाश एखाद्या वस्तूवर, समजा एखाद्या पृष्ठभागावर आदळतो, तेव्हा काय होतं? याच्या वागणुकीमागे काही खूप सोपे आणि महत्वाचे नियम आहेत. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन हे मुख्यत्वे दोन प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे नियमित परावर्तन. हे तेव्हा होतं जेव्हा पृष्ठभाग आरशासारखा एकदम गुळगुळीत, चकचकीत असतो. मग काय, आपल्याला एकदम स्पष्ट प्रतिमा दिसते. पण याउलट जर पृष्ठभाग कागदासारखा किंवा भिंतीसारखा खडबडीत असेल, तर प्रकाश सगळ्या दिशांना विखुरतो. आपल्याला फक्त उजेड दिसतो, कोणतीही प्रतिमा नाही. याला म्हणतात विसरित परावर्तन. परावर्तनाचे फक्त दोनच नियम आहेत आणि ते खूप सोपे आहेत. पहिला नियम काय सांगतो की जो प्रकाश किरण येतो, जो किरण परत जातो आणि त्या पृष्ठभागावर आपण जी एक सरळ उभी रेषा काढू म्हणजे नॉर्मल, हे तिघही एकाच प्लेनमध्ये एकाच पातळीत असतात. आणि दुसरा नियम तर सगळ्यात महत्वाचा आहे. तो म्हणजे ज्या अँगलने प्रकाश येतो अगदी त्याच अँगलने तो परत जातो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे नेहमी नेहमी सारखेच असतात. अगदी पक्क गणित आहे हे. चला तर मग हे जे नियम आपण आत्ता शिकलो ते आपल्या घरातल्या साध्या सपाट आरशावर कसे लागू होतात ते बघूया. आपण रोज सकाळी तयार होताना ज्या आरशात बघतो, त्यातल्या प्रतिमेची काही खास वैशिष्ट्ये आहेत, नाही का? बघा, ती नेहमी सरळ असते. म्हणजे आपलं डोकं वर आणि पाय खालीच दिसतात. ती आपल्याच आकाराची असते, लहान किंवा मोठी नाही. आणि आपण आरशापासून जितके दूर जातो, तितकीच प्रतिमा आतल्या बाजूला दूर जाते. ही प्रतिमा आभासी असते. म्हणजे काय, तर तिला आपण एखाद्या पडद्यावर घेऊ शकत नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, आपली उजवी बाजू तिथे डावी दिसते आणि डावी बाजू उजवी. बरं, आता एक गमतीशीर प्रश्न. विचार करा, आपण कधी सलूनमध्ये गेलो किंवा काही देवळांमध्ये पण असं असतं, जिथे दोन आरसे एकमेकांच्या समोर समांतर लावलेले असतात. मग काय दिसतं? किती प्रतिमा दिसतात? काही अंदाज? आणि याचं उत्तर आहे अनंत. हो, खरे, इन्फिनिट प्रतिमा दिसतात. कारण काय, तर प्रकाश एका आरशातून दुसऱ्या आरशात आणि परत असा सतत पुढे मागे परावर्तित होत राहतो. त्यामुळे आपल्याला त्या प्रतिमांची एक लांबच लांब न संपणारी रांग दिसते. आतापर्यंत आपण बोललो सपाट आरशांबद्दल. पण आरशांचं जग इथेच संपत नाही. आता वेळ आहे वक्र आरशांची, म्हणजे गोलीय आरशांची ओळख करून घेण्याची. चला बघूया. हे गोलीय आरसे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. पहिला आहे अंतर्वक्र आरसा, म्हणजे कन्केव्ह मिरर. हे समजायला सोपं जाण्यासाठी एक चमचा डोळ्यासमोर आणा. चमच्याचा आतला खोलगट भाग म्हणजे अंतर्वक्र आरसा. याचं काम आहे प्रकाश किरणांना एकत्र आणणं, त्यांना एका बिंदूवर फोकस करणं. आणि दुसरा आहे बहिर्वक्र आरसा, म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर. हा चमच्याच्या बाहेरच्या फुगीर भागासारखा असतो. याचं काम बरोबर उलट आहे, प्रकाश किरणांना पसरवणं, विखुरवणं. बरं, आता या आरशांबद्दल बोलताना काही शब्द वारंवार येतील ते समजून घेऊया. आरशाचा जो मध्यबिंदू असतो त्याला म्हणतात ध्रुव किंवा पोल. हा आरसा ज्या मोठ्या गोलाचा एक तुकडा आहे, त्या गोलाच्या केंद्राला म्हणतात वक्रता केंद्र किंवा सेंटर ऑफ कर्वेचर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुख्य नाभी किंवा फोकल पॉइंट. हा तो पॉइंट आहे जिथे सगळे प्रकाशकिरण एकत्र येतात किंवा एकत्र आल्याचा भास होतो. आणि एक सोपं सूत्र लक्षात ठेवा, नाभीय अंतर म्हणजेच फोकल लेंथ हे वक्रता त्रिज्येच्या नेहमी अर्ध असतं. अंतर्वक्र आरशाची खरी मजा तर इथे आहे. आपण वस्तू कुठे ठेवतो यावर तिची प्रतिमा कशी दिसेल हे पूर्णपणे अवलंबून असतं. हे बघा,
जेव्हा वस्तू खूप दूर अनंत अंतरावर असते तेव्हा तिची प्रतिमा अगदी लहान एका बिंदूसारखी आणि उलटी बनते. आता वस्तूला थोडं जवळ आणूया, सीच्या पलीकडे. प्रतिमा थोडी मोठी झाली पण अजूनही लहान आणि उलटीच आहे. आता वस्तूला बरोबर सीवर ठेवूया आणि काय आश्चर्य, प्रतिमा पण सीवरच तयार झाली आणि ती वस्तूच्या आकाराचीच आहे पण उलटी. अजून जवळ आणूया, सी आणि एफच्या मध्ये. आता प्रतिमा मोठी झाली आहे आणि जेव्हा वस्तू अगदी एफवर येते तेव्हा प्रतिमा अनंत अंतरावर खूप मोठी दिसते. पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा वस्तू एफच्या पण पुढे आरशाच्या अगदी जवळ येते. अचानक सगळं चित्र पालटतं. आपल्याला आरशाच्या मागे एक मोठी, सरळ आणि आभासी प्रतिमा दिसायला लागते. कमाल आहे नाही का? अंतर्वक्र आरशाच्या एवढ्या सगळ्या प्रकारांनंतर बहिर्वक्र आरसा खूपच सोप्पा आणि सरळ आहे. वस्तू कुठेही ठेवा, अगदी कुठेही, तो नेहमी एकाच प्रकारची प्रतिमा देतो. कशी? तर आभासी, सरळ आणि वस्तूच्या आकारापेक्षा नेहमी लहान. बस इतकंच. बरं, हे सगळं विज्ञान, भौतिकशास्त्र तर छान आहे, पण या आरशांचा आपल्याला रोजच्या आयुष्यात काय उपयोग होतो? चला, तेच आता बघूया. आपण पाहिलं की अंतर्वक्र आरसे प्रतिमा मोठी करतात किंवा प्रकाश एकत्र करतात. याच गुणधर्मामुळे त्यांचे खूप उपयोग आहेत. जसं की शेविंग किंवा मेकअपचे आरसे, जे चेहरा मोठा करून दाखवतात. डेंटिस्ट दातांची तपासणी करण्यासाठी असाच आरसा वापरतात. एवढंच नाही, तर गाड्यांच्या हेडलाईट्समध्ये किंवा टॉर्चमध्ये बल्बमधून येणारा प्रकाश लांबवर फेकण्यासाठी याच आरशांचा उपयोग होतो. आणि आता बहिर्वक्र आरसे. यांचं वैशिष्ट्य काय? तर ते खूप मोठा परिसर एका छोट्याशा आरशात दाखवतात. म्हणूनच गाड्यांचे जे साईड मिरर असतात ना, ते बहिर्वक्र असतात. त्यामुळे मागचा मोठा रस्ता आणि बरीच वाहनं एकाच वेळी दिसू शकतात. याच कारणामुळे दुकानांमध्ये किंवा पार्किंगमध्ये सुरक्षेसाठी कोपऱ्यावर जे आरसे लावलेले असतात ना, ते सुद्धा बहिर्वक्रच असतात. तर मग आजच्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे? सगळ्यात महत्त्वाचं, परावर्तनाचा नियम. येणारा अँगल आणि जाणारा अँगल नेहमी सारखा, म्हणजे I=R. दुसरं, अंतर्वक्र आरसा हा बहुरूपी आहे. तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार करतो. याउलट बहिर्वक्र आरसा मात्र नेहमी आभासी, सरळ आणि लहान प्रतिमाच बनवतो. आणि हो, सपाट आरशात डावं उजवं होतं हे विसरू नका. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण आरशासमोर उभे राहाल तेव्हा फक्त स्वतःला पाहू नका. जरा थांबा आणि विचार करा त्या प्रतिमेमागे काम करणाऱ्या भौतिकशास्त्राच्या या सुंदर नियमांबद्दल. विज्ञान आपल्या आजूबाजूला अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. फक्त ते पाहण्याची नजर हवी.